नमस्कार, खरा सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत। मी रुपाली कासले। विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन खरा सामना न्यूज चॅनलने व्यक्ती आणि कार्य या सदराचे आयोजन करून त्यांना प्रसिद्धी देण्याचे ठरवले आणि पाहता पाहता याला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला। त्याचाच एक भाग म्हणून आज आपल्यासोबत आहेत प्रसाद सुरेशराव जाधव, प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना केंद्र चालक म्हणून ते कार्यरत आहेत। आज केंद्राविषयी जाणून घेण्यासाठी चला तर मग थेट त्यांच्याकडे जाऊया। नमस्कार। नमस्कार। आपलं पूर्ण नाव? माझं नाव प्रसाद सुरेश जाधव आहे। प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्र परियोजना परियोजनेचे जे केंद्र आहे त्यापर्यंत या ठिकाणी चालू केलेलं आहे। याच्या अनुषंगाने काय म्हणणार? प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना ही 1 जुलै 2015ला माननीय श्री प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी चालू केलेली आहे। ही एक केंद्र सरकारची योजना आहे। तर ह्या योजनेअंतर्गत स्वस्त औषधी जे जेनेरिक मेडिसिन आहे ते उच्च गुणवत्तेची औषधी आपल्याला अत्यल्प दरात म्हणजे कमीत कमी किमतीमध्ये या केंद्रावरती उपलब्ध आहे। माझा दुसरा प्रश्न असा आहे की काय अशी तफावत, म्हणजे एखाद्या उदाहरणार्थ एखादं मेडिसिन घेतलं त्याच्यात अशी काय तफावत असते बाहेरची आणि इथली, केंद्राची आणि बाहेरची? जसं की आता बाहेरच्या औषधी असतात त्याच्यावर ब्रँड असतो, म्हणजे मूळ जे औषध असतं तर मूळ औषधचं नाव वेगळं असतं आणि त्याला ती कंपनी एक दुसरं नाव देते जे की त्याचं ब्रँड बनतं। आता जे डॉक्टर लोक आहे ते प्रत्येक कंपन्याच्या त्यांनी धरलेल्या कंपन्या असतात। आता कोणताही डॉक्टर मनाने वेगवेगळ्या अशा औषधी प्रिस्क्राईब करत नाही। जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर कंपनीचा MR त्याच्याकडे जातो, जेव्हा कंपनीचा माणूस त्यांच्याकडे जातो आणि त्यांच्या कंपनीबद्दल तो त्याची जाहिरात देतो आणि सांगतो की हे आमच्या कंपनीने बनवलेलं आहे, याची गुणवत्ता उच्च आहे, तेव्हाच एखादा पर्टिक्युलर डॉक्टर ते औषधीचं त्या कंपनीचं त्या ब्रँडचं ते लिहितो। तसं तर डॉक्टरचा अभ्यास हा फक्त औषधाचा झालेला असतो, त्याचा अभ्यास काही कंपनीचा झालेला नसतो। त्याच्यामुळं त्याच्यातली जी शृंखला आहे, कंपनी बनवते, कंपनी बनवल्यानंतर ते होलसेलरकडे जातात, त्याच्यासाठी MR नेमले जातात। तर याचा सर्वांचा साखळी आहे आणि ह्या साखळीमधून जो काही खर्च तयार होतो तो खर्च ॲड होऊन ती औषधाची किंमत ठरवली जाते। त्याच्यामुळं त्या औषधी ह्या महाग असतात आणि ह्या आपल्या ज्या औषधी असतात जेनेरिक औषधी ह्या कंपनीकडून बनवल्यानंतर आपल्या दिल्लीच्या वेअरहाऊसला जातात, तिथं NABLच्या लॅब्स आहेत, तिथे टेस्टिंग झाल्यानंतरच आमच्याकडे पाठवल्या जातात। याच्यामुळे याच्यात एवढा तफावत आहे। मग आता ग्राहकाच्या बाबतीत काय म्हणणार, म्हणजे त्याचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात आहे की थोडाफार कमी वाटतोय एकंदरीत? याचा प्रसार आणि प्रचार हा सध्या तरी कमीच आहे, कारण की काही डॉक्टर त्यांच्या प्रायव्हेट कंपनीच्या औषधच घ्या असा फोर्स करतात कस्टमरला। पण काही जे सुशिक्षित लोक आहेत ज्यांना माहिती आहे औषधांची किंवा ते वाचू शकतात, तर ते वाचून त्यांना माहिती असतं की हे औषध आणि ते औषध सारखंच आहे, तर ते आमच्याकडे येतात आणि ते स्वतः खरेदी करतात। सर्वात जास्त तर सुशिक्षित लोकच आहे आणि काही जे गरीब लोक आहेत ते आमच्यावर भरोसा ठेवून हे घेतात, मग त्यांना फरक पडतो। आणि मग साधारण किती फरक पडतो किमतीमध्ये? साधारण किमतीमध्ये इथे 50% तर 90% फरक पडतो। जसं की काही औषधी या 100 रुपयाच्या 50 रुपयाला बी मिळतात आणि काही औषधी 50 रुपयाच्या 10 रुपयाला सुद्धा मिळतात। इतका फरक आहे याच्यावर। ग्राहकासाठी काय म्हणणार? ग्राहकासाठी एवढंच म्हणेल की तुम्हाला जे औषधं दिलेले आहे ते औषधं तुम्ही खाजगी कंपनीचे न घेता एकदा प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्राच्या घेऊन बघाव्यात। आणि यांची तफावत इतकी आहे, औषधं तर सेमच असतात। उदाहरणार्थ मी तुम्हाला 2-3 औषधं दाखवू शकतो। जसं की ही खाजगी कंपन्याची रक्त पातळ करायची
औषधी आहे इकॉस्प्रिन AV 150, याच्यामध्ये जे मूळ औषध असतं ॲटोरव्हॅस्टॅटिन अँड ॲस्प्रिन हे आहे मूळ औषध. तर ॲटोरव्हॅस्टॅटिन आणि ॲस्प्रिन हे 2 मूळ औषध आहे. या 2 मूळ औषधाचा पावर इथे बाजूला दिलेला असतो. ॲटोरव्हॅस्टॅटिन जे औषध आहे त्याचा पावर आहे 10 mg, 10 मिलीग्रॅममध्ये ॲटोरव्हॅस्टॅटिन, आणि ॲस्प्रिन जे आहे हे 150 mg आहे. तर ही झाली ब्रँडेड. आता आपण ब्रँड कशाला म्हणतो? इकॉस्प्रिन AV 150, USV कंपनीने याला नाव दिलं आहे इकॉस्प्रिन AV 150. याच्यात मूळ औषध आहे ॲटोरव्हॅस्टॅटिन आणि ॲस्प्रिन. आता हेच औषध जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री भारतीय जनौषधी योजनेमधून घेतात तेव्हा ते औषध ॲटोरव्हॅस्टॅटिन अँड ॲस्प्रिन 10 mg आणि 150 mg, पॉवर तर सेमच आहे, फक्त याच्यावर प्रधानमंत्रीचा असा हा शिक्का असतो, लोगो असतो. खाजगी इकॉस्प्रिन AV 150ची किंमत ₹55.87 15 गोळ्याची. आता मी हे काढून दाखवतो तुम्हाला. हे 15 गोळ्याची स्ट्रीप आहे, याची किंमत आहे ₹55.87 15 गोळ्या. मिलीग्रॅम सारखंच आहे. ही झाली खाजगी. आता याच्यात प्रधानमंत्री योजनेची ही पण सुद्धा 15 गोळ्याची स्ट्रीप आहे, पण याची किंमत जर तुम्ही बघितली मात्र 24 रुपयामध्ये ही तुम्हाला अवेलेबल होती. असंच जर पाहिलं तर हा झाला रक्त पातळ करण्याचा औषधीचा प्रकार. अशाच हृदयविकार, तुमचं शुगर असेल, साखरेच्या औषधी, BPच्या औषधी असेल, तर त्याच्यातली आपण एखादी BPची औषध बघू. ही आहे टेलमिसार्टन टॅबलेट्स 40 mg. जेव्हा तुम्ही बाहेरची मार्केटची बघाल तर ही आहे मॅनकाइंड कंपनीची टेलमिकाइंड 40. आता मॅनकाइंड कंपनीने याला ब्रँड नाव दिलेलं आहे टेलमिकाइंड 40. याच्यामध्ये मूळ औषध आहे टेलमिसार्टन टॅबलेट्स 40 mg मध्ये. जर तुम्ही बारकाईने खोक्याकडे लक्ष दिलं तर याच्यात 40 mg दिसेल तुम्हाला. हे झालं मूळ औषध टेलमिसार्टन. याची किंमत, बाजारची किंमत आहे ₹34.85 10 गोळ्याची. तर हेच औषध टेलमिसार्टन टॅबलेट्स जेव्हा तुम्ही प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमधून घेतात तर त्याची किंमत आहे मात्र 11 रुपये. बघू शकता. तर आता दोघांच्या आपण स्ट्रीप बघूया. ही आहे खाजगी टेलमिकाइंड 40 आणि ही आहे प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेची स्ट्रीप. दोन्ही स्ट्रीप सारख्याच आहे, फक्त इथे कंपनीचा फरक येतोय. एक प्रधानमंत्री योजनेमधून येते आणि दुसरी खाजगी ब्रँडेड, जी की डॉक्टर लिहितात. अशाच याच्यामध्ये योजनेमध्ये 1500हून अधिक औषधी ह्या केंद्रावरती उपलब्ध आहे. याच्यामध्ये अँटी कॅन्सरच्या सुद्धा औषधी उपलब्ध आहेत. इंजेक्शन आहेत, सर्जिकल उत्पादने आहेत, आणि याच्यामध्ये जी ॲडव्हर्टायझिंग, जी TV मध्ये जाहिरात येते ओमनीजेल सारखी पेन किलर जे ऑइंटमेंट आहे, क्रीम आहे, तर प्रधानमंत्री योजनेमध्ये पण त्याची एक क्रीम आहे डायक्लोफिनॅक डायइथॅलेमाइन. जेवढं कंटेन ओमनीजेलमध्ये आहे ते सगळं कंटेन किती मिलीग्रॅममध्ये काय आहे ते सर्व याच्यामध्ये उपलब्ध आहे. ओमनीजेलची तुम्ही जर बाहेरील किंमत बघाल 30 ग्रॅमची तर ती पडते तुम्हाला 110 रुपयाला. तर प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमध्ये हे फक्त 22 रुपयाला अवेलेबल आहे. आणि ह्या ज्या कंपन्या असतात प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजनेमध्ये, तर त्या कंपन्यासुद्धा GMP सर्टिफाईड म्हणजे गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस सर्टिफाईड असतात. आणि याची टेस्टिंगसुद्धा NABL लॅब्समध्ये टेस्टिंग होऊनच आम्हाला ह्या गोळ्या औषधी ह्या केंद्रावर उपलब्ध होतात. आता ही आहे सेफुरॉक्झिम ऑक्झेटिल. आता ही औषधी अँटीबायोटिक आहे, याला प्रतिजैविक म्हणतात. तर ह्या कंपनीची जेव्हा तुम्ही एखादी ब्रँडेड कंपनीची जेव्हा तुम्ही औषधी घेणार, 500 पॉवरची जर तुम्ही सेप्टम नावाची जर गोळी घेतली तर सेप्टम नावाची
प्रायव्हेट कंपनीची ब्रँडेड गोळी, एक गोळी तुम्हाला 80 रुपयाला एक गोळी पडते, 80 रुपयाला एक. तर ही सेफ्युरॉक्झिमॉक्झेटिन आपल्या प्रधानमंत्री योजनेमधून घेतल्यानंतर मात्र 14 रुपयाला एक गोळी पडते. इतका तफावत आहे याच्यामध्ये. आणि ह्या गोळ्यासुद्धा घेणारे कस्टमर आहेत माझ्याकडे, पण सुशिक्षित लोक याच्याकडे जास्त वळालेले आहेत. तर मी एवढंच आवाहन करेन की जे गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी पण भरपूर फायद्याचं आहे ते. आता आपण जनरलमध्ये बघूया. जनरलमध्ये आपण जेव्हा सरकारी दवाखान्यामध्ये जातो तेव्हा तिथं आपल्याला डॉक्टर ॲम्लोडिपिन नावाची बीपीची जी हायपरटेन्शनची गोळी आहे, ॲम्लोडिपिन 5 mg. तर ही ॲम्लोडिपिन 5 mg मार्केट रेट हिचा 15 पासून पुढे वरती भरपूर आहे. पण इथे जेव्हा तुम्ही सरकारी दवाखान्यात जातात तुम्हाला 20 रुपयाची चिठ्ठी काढावं लागते. तुम्हाला जाण्या येण्याचा खर्च, असं 20 रुपयाची चिठ्ठी काढून तिथं जर औषधी असेल तरच मिळते. जवळ औषधी असेल तिथं तरी पण 30 गोळ्याच्या वरती ते तुम्हाला देत नाही. 30 रुपये आणि परत येण्या जाण्याचा खर्च जवळपास 50 ते 60 रुपये तुम्हाला खर्च लागतो. तर तिथं 50 ते 60 रुपये खर्च लागण्याच्या ऐवजी इथे ॲम्लोडिपिन ही 5 रुपयाला फक्त 10 गोळ्या, म्हणजे 30 गोळ्या तुम्हाला इथं 15 रुपयात मिळतात. तर काही कस्टमर असे आहेत की सरकारी दवाखान्यामध्ये गेल्यानंतर तिथे जेव्हा अवेलेबल नसतं तेव्हा ते 15 रुपयात इथून 30 दिवसाच्या गोळ्या नेतात. हा झाला जनरलचा विषय. तर ही योजना केंद्र सरकारने काढलेली आहे. तर याचा फक्त प्रचार कमी असल्यामुळे लोक याच्याकडे जास्त वळालेले नाही. तर मी तुम्हाला एवढंच आवाहन करेन की याचा जास्तीत जास्त प्रचार व्हावा, याच्याबद्दल माहिती लोकांना जास्तीत जास्त मिळावी आणि जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा. डॉक्टर जे लिहून देतात प्रिस्क्रिप्शन, बरोबर. तर त्यांनी ते हे देतात का, देऊ शकतात का, किंवा त्यांनी द्यायला पाहिजे का? आता खाजगी डॉक्टरचं जर तुम्ही म्हणाल तर ते त्यांना ज्या माहितीच्या कंपन्या आहेत ते त्याच कंपनीचं लिहितात. पण तुम्ही त्या डॉक्टरना विचारणा करू शकतात की माझी एवढी ऐपत नाही, मी ह्या औषधी खरेदी करण्याची माझी एवढी परिस्थिती नाही. तेव्हा तुम्ही त्या डॉक्टरना विचारणा करू शकतात आणि 100% नाही 101% डॉक्टर तुम्हाला म्हणू शकतो किंवा म्हणणारच की तुम्ही जेनेरिक औषधी विकत घेऊ शकता, तुम्ही जेनेरिक औषधी घेऊ शकता.